बघितलं तारे जमी पर मूवी बघितलाय, आमिर खाननी बेस्ट रोल केलाय त्यामध्ये, राईट. बरोबर आहे की नाही. ती सुद्धा लर्निंग डिसॅबिलिटीची केस आहे, डिस्लेक्सिया, की त्याच्यामध्ये त्याला वाचण्यात तो पाठीमागे पडत होता. डिस्ग्राफिया पण आहे त्याच्यामध्ये, की त्याला लिखाणामध्ये अडचणी होत्या. डीचा त्याला बी दिसतोय, बरोबर आहे की नाही. बरोबर. हे सगळे लर्निंग डिसॅबिलिटीचे. पण आमिर खाननी शेवटपर्यंत हात सोडला नाही. तसं असा एखादा शिक्षक जरी या मुलांना मिळाला तर हे मुलं नक्कीच पुढे जातील. नमस्कार मित्रांनो, आपलं मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया, यामध्ये मी चैतन्य कळमकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपलं पॉडकास्ट नवनवीन विषयांसोबत नक्की चर्चा करतं. आजचा विषय थोडासा असाच आहे, थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. आपण शाळेमध्ये पाहत असताना बऱ्याचदा मुलांना प्रॉब्लेम जाणवतात अभ्यासामध्ये, किंवा त्यांचा कधी कधी अभ्यास होत नाही, किंवा काही गणित म्हणा, इव्हन सायन्ससारखे सब्जेक्ट्स त्यांना लक्षात राहत नाही. मग शिक्षकांकडून म्हणा किंवा सहज घरी बोललं जातं लर्निंग डिसॅबिलिटीचा प्रॉब्लेम असू शकतो. याच विषयासंदर्भात जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये सौ शुभांगी मॅडम यांना इन्व्हाइट केलेलं आहे. नमस्कार मॅडम. तुमचं आमच्या या मराठी पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. मॅडमचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो. मॅडम या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये ॲज अ शिक्षिका आहेत. त्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट देखील आहेत. जवळजवळ शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा 23 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. तर आपण त्यांच्याकडूनच ह्या गोष्टी जाणून घेऊयात. मॅडम, लर्निंग डिसॅबिलिटी आपण बद्दल सारखं ऐकतो, अर्थ ते काय होईल? सर्वात प्रथम की नाही, मला तुझे अभिनंदन आणि आभार मानावेसे वाटतात. कारण सध्या ना अगदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लर्निंग डिसॅबिलिटीची जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे. आणि हा विषय निवडला आणि त्याकरिता मला तू इथे बोलवलंस, त्याबद्दल तुझे थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहे मी. आणि आता आपण लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे काय, आता नावातच सांगितलंय, लर्निंग म्हणजे शिकण्याची प्रक्रिया आहे ही. आता शिकण्याची प्रक्रिया, पण त्याच्या पुढे डिसॅबल पण म्हटलेलं आहे. डिसॅबल म्हणजे काय, की त्याची ॲबिलिटी नाही. पण हे नाव जरी लर्निंग डिसॅबिलिटी असलं तरी ते तेवढं म्हणजे हे मुलं हुशार खूप असतात. फक्त यांचे काही कौशल्य जे आहेत, म्हणजे वाचन करणे, गणित सोडवणे, किंवा इंग्रजीमध्ये स्पेलिंग मिस्टेक करणे, लिखाणामध्ये चुका करणे, यामध्ये ते फक्त मागे राहतात. पण त्यांना योग्य गायडन्स जर मिळालं ना तर ते निश्चितच काय करतात, पुढे जातात. म्हणजे यामध्ये लर्निंग डिसॅबिलिटीमध्ये फक्त ते अध्ययनात कुठे ना कुठे तरी डिसॅबल आहे असं म्हणून लेबलिंग केलं जातं. पण ते मेंदूची जी त्यांची डेव्हलपमेंट आहे ना, तर ती थोडीशी प्रोसेसिंग वेगळ्या पद्धतीने होते, म्हणून तिथे लर्निंग डिसॅबिलिटी. ते नॉर्मल मुलांसारखेच असतात. सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्यामध्ये कोणतीही कमतरता काहीच नाहीये. फक्त त्यांच्यामध्ये वाचन कौशल्य, लिखाणाचं कौशल्य, त्यानंतर गणित सोडवण्याचं कौशल्य, त्यानंतर दुसरं सांगता येईल की बरेच असे जे काही कौशल्य आहेत की जे त्यांचे म्हणजे आपले अभ्यासातले आहेत, की जे त्यांचे थोडेसे वीक असतात. पण त्यांना एखादा जर चांगला टीचर मिळाला किंवा त्यांच्याकडे एक अटेन्शन चांगल्या पद्धतीने दिलं ना आपण, तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. प्रॉपर गायडन्सची गरज आहे त्यांना. म्हणजे ते काही खूपच कमी आहे आणि त्यांना असं लर्निंग डिसेबल म्हणून वेगळ्या दृष्टीने बघणं हे अत्यंत चुकीचं. म्हणजे आयुष्यामध्ये काही करू शकत नाही, पण नाही होतात त्या गोष्टी बोलल्या जातात की तू शिकू शकत नाही, तर तू आयुष्यात काहीच करणार नाही. समाजात अशी धारणा तयार झाली आहे ना, बरोबर, ही चुकीची आहे. पण राईट. आता आपण लर्निंग डिसॅबिलिटी म्हणतो आणि कमी बुद्धिमत्ता, ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? हो, निश्चितच फरक आहे. कसं सांगतो? आता शिक्षकांना आणि पालकांना मला हे सांगावंसं वाटतं की लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे तो काही खूप मोठा त्याच्यामध्ये पालकांची चूक आहे किंवा मुलाची चूक आहे असं मुळीच नाही. बरोबर. यांचा IQ जो आहे ना, लर्निंग डिसेबल मुलांचा, हा नॉर्मल पण असतो आणि नॉर्मलपेक्षा जास्त पण असतो. म्हणजे सामान्यपेक्षा जास्त पण असतो. पण ज्यांचं लो IQ आहे ते लिटरली लो मध्येच येतात. आणि इकडे तुम्ही त्यांचं जनरल नॉलेज जरी टेस्ट केलं लर्निंग डिसॅबिलिटीचं, तर ते नेहमी चांगलंच निघणार. म्हणजे त्यांचे कौशल्य लिखाण, वाचन, गणित सोडवणे यामध्ये ते कमी आहेत.
पण लो IQ त्यांची कंपॅरिझन होऊच शकत नाही. टोटली डिफरंट आहे ते. म्हणजे यांना आपण सरमिसळ करू शकत नाही नाही करूच शकत नाही. बरं. लो IQ म्हणजे ते अभ्यासामध्ये मागेच पडतात लो IQ वाले. पण इकडे तसं नाही, यांना IQ पण आहे, सामान्य पण आहे, सामान्यापेक्षा जास्त पण आहे. फक्त यांच्या क्षमता ज्या आहे, यांची क्षमता नॉर्मल मुलांसारख्या नॉर्मल ब्रेनची, म्हणजे आता प्रत्येकाची ब्रेनची डेव्हलपमेंट वेगवेगळ्या कंडिशनमध्ये झालेली आहे. बरोबर. मग त्यामुळे यांची ब्रेनची जी डेव्हलपमेंट आहे, जसं प्रोसेसिंग होईल त्या पद्धतीने ते करतात. पण याचा अर्थ ते डिसॅबल कम्प्लिटली आहे असं मुळीच नाही. त्यांचे फक्त कौशल्य जे आहेत त्याच्यावर अटेंडन्स देणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे त्यांच्या कॅपॅबिलिटीवरती डेव्हलपमेंट करणं गरजेचं राहतं. हो, त्यांची कॅपॅसिटी असते, पण त्यांचं आता समजा रिडिंग करतोय तो, मग रिडिंग करताना कधी कधी काही काही शब्द स्किप करून टाकतो, काही काही प्रोनाऊन्सिएशन चुकीचे करतो तो, किंवा त्याला स्लो रिडिंग आहे त्याचं. मग तुम्ही त्याला जर वेळ दिला की दररोज तू सातत्याने 1 तास रिडिंग केलं तर तुझं रिडिंग होऊ शकतं ना, हे कौशल्य त्याचं विकसित होऊ शकतं. बरोबर. म्हणजे याचा अर्थ तो डिसेबल आहे असं नाही ना. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. राईट. त्याला प्रॅक्टिस आणि अटेंडन्सची, तो प्रॉपर रिडिंग करतोय का, तो प्रॉपर रायटिंग करतोय का. कधी कधी मुलं समोर फळ्यावर लिहिलेलं आहे, पण फळ्यावरचंही वहीमध्ये बघून लिहिताना चुका करतात. होतं, दिसतात त्या बाबी. चुका करतात. मग नक्की काय आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम? ते लर्निंग डिसेबल आहे. म्हणजे त्यांच्या मेंदूची प्रोसेसिंगच वेगळी होती. म्हणजे ते चुकीचे आहेत असं नाहीये, किंवा ते काहीतरी खूप मोठं मानसिक आजार घेऊन पळताय असं पण नाही. बरोबर. म्हणजे पालकांनी ही भीती पूर्णतः काढून टाकावी. त्यांना फक्त एक अटेंडन्सची गरज असते, आणि तो पण कम्प्लिटली असावा असं नाही. त्यांना सराव जर करून दिला ना, म्हणजे 1 महिनाभर तुम्ही सातत्याने त्याच्यासोबत राहून त्याचं रिडिंग प्रॅक्टिस, रायटिंग प्रॅक्टिस जर तुम्ही घेत राहिला तर तो नक्कीच त्याच्यामध्ये त्याची ती स्किल डेव्हलप होणार आहे. वा, बरोबर आहे. म्हणजे ते गरजेच्या गोष्टी. आता ही जी लर्निंग डिसॅबिलिटी म्हणतो आपण, तर त्या निर्माण होण्यामागची कारण काय असू शकतात? अर्थात आता त्याला नंबर ऑफ रिझन्स आहेत. की सगळ्यात पहिलं रिझन म्हणजे काय, की प्रेग्नन्सीमध्ये काही न्यूट्रिएंट व्हॅल्यू कमी पडली का. हो. त्याच्यानंतर काही सिव्हिअर आजार होते का प्रेग्नन्सीमध्ये, ह्या सुद्धा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ओव्हर मेडिकेशन झालंय का, काही मेडिसिन्स जास्तीचे घेतले गेले का प्रेग्नन्सीमध्ये, हे पण कारण आहेत त्यामध्ये. त्यानंतर डिलिव्हरीच्या वेळेस ऑक्सिजन लेवल कमी पडला का, किंवा खूप लेट डिलिव्हरी झाली का, हे पण कारण येतील त्यामध्ये. जेनेटिक तर ओबियसली आहेच, कारण आता ब्रेनची डेव्हलपमेंट म्हटल्यावर जेनेटिक रिझन पण आहे. म्हणजे बायोलॉजिकली रिझन हे यामध्ये महत्वाचं आहे. बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही अवतीभोवतीचं सराउंडिंग जे आहे, म्हणजे थोडा वेळ का होईना मुलांना, लर्निंग डिसेबिलिटीचे मुलं जे आहेत त्यांच्याकडे अटेंडन्सची गरज आहे, हे वारंवार सांगितलं जातं. तुम्ही त्यांना सवय लागेपर्यंत त्यांच्या सोबत राहा. सोबत राहणं फार गरजेचं आहे. आपण जसं बायोलॉजिकल फॅक्टर बोललो तसं एन्व्हायरमेंटल फॅक्टर नक्कीच असेल एन्व्हायरमेंटल फॅक्टर. कारण मुलं हल्ली मोबाईलच्या आहारी गेलेले, मोबाईल बघतात खूप वेळ, मग ते पुस्तकांशी अटॅच नाहीये. करेक्ट. बरोबर आहे की नाही. मग ती अटॅचमेंट निर्माण करा. जर एखादा कॅन्डिडेट किंवा एखादा मुलगा लर्निंग डिसेबल आहे, त्याला वाचण्यात जर अडचण निर्माण होते, मग ती अडचण दूर कशी होणार? त्याने वारंवार रिडिंग केलं तरच होणार आहे. बरोबर. किंवा त्याने वारंवार चांगलं ऐकलं तरच ती दूर होणार आहे. बरोबर आहे की नाही. त्याला शब्द संपत्ती वाढती राहिली पाहिजे त्याच्याकडे, तर त्याला त्या शब्दांची ओळख होईल, ते शब्द ओळखता येतील, त्या शब्दांची अधिक माहिती होईल आणि वाचनही सहजतेने होईल. पण असं होत नाही. हल्ली मुलं काय करतात, त्या पुस्तकाच्या ऐवजी मोबाईल हातात घेतात. आणि मग मान्य आहे, मोबाईल अत्यंत चुकीचा आहे असं पण मी म्हणत नाही. बरोबर. पण त्याची गरज किती आहे, किती वेळ त्याने मोबाईल हातात घेतला पाहिजे, तेवढ्या जास्त वेळ त्याने पुस्तक पण हातात घेतलं पाहिजे. करेक्ट आहे. हो की नाही. की जेणेकरून मग तुम्ही ज्यामध्ये तुमची क्षमता कमी आहे, हे कौशल्य कमी आहे ना, ते विकसित होईल तुमचं ऑटोमॅटिकली. करेक्ट. ह्या गोष्टी महत्वाच्या राहणार आहेत, अत्यंत महत्वाच्या. समाजामध्ये ह्याच्या बाबतीत काही गैरसमज देखील असतील. खूप गैरसमज आहे. फॉर एक्झाम्पल सगळ्यात महत्वाचं म्हणजे
जिथे पालकांना असं वाटतं की लर्निंग डिसेबल म्हणजे काय, की ते आजारीच आहे, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे, की ते मानसिक रुग्ण आहे. मानसिक रोग. असं नाही, ते मानसिक रुग्ण नाहीच आहे. त्यांना तुमच्या सोबतीची गरज आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जसं आपण म्हणतो ना की चष्म्याने दृष्टी बदलते म्हणजे आपला नंबर जे आहे जवळचं दिसतं, लांबचं दिसतं, पण म्हणजे जो दोष निर्माण झालेला आहे तो काही बदलत नाही ना. ओके, दृष्टी बदलते पण दृष्टिकोन बदलणं पण तेवढंच हा महत्वाचं आहे. महत्वाचं आहे ना, की चष्म्यासारखंच आहे की अध्ययन, तुमची ही जी काही कौशल्य विकसित करायचे ना, मग त्याला फक्त तुमच्या सोबतीची गरज आहे. तुमचा चष्मा बदला तुम्ही, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर काही पालकांना किंवा समाजात असं वाटतं की हे मुलं विकसित होऊ शकत नाही किंवा यांची प्रगती होऊ शकत नाही, हे स्वतःला सिद्ध करू शकत नाही, किंवा यांच्यामध्ये हे आळशीच आहेत. ते बोललं जातं. म्हणजे एखाद्याने जर अभ्यास नाही केला तर पालकांकडून म्हणा किंवा आसपासच्या नातेवाईकांकडून सहज एक टोमण्या स्वरूपात बोललं जातं की हा अभ्यासामध्ये आळशीचे आणि आयुष्यामध्ये पुढेच जाऊ शकत नाही. हो, पुढे जाऊ शकत नाही. मग हे ब्लेमिंग होतं, त्यांना लेबलिंग केलं जातं, हे चुकीचं आहे. ते आयसोलेट होतात, या गोष्टी आयसोलेट होतात. आणि मग कॉन्फिडन्स लेवल तुम्ही वाढवण्यासाठी प्रयत्न करा त्या मुलाची. बरोबर. जेवढा कॉन्फिडन्स त्याचा वाढेल, त्याला वाटेल की जरी बाहेरचे कोणी बोलत असले तर माझे आई बाबा माझ्यासोबत आहे, हो की नाही. आणि हा कॉन्फिडन्स त्याला पुढे चालण्यासाठी, त्याचे कौशल्य विकसित होण्यासाठी फार महत्वाचा. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे शिक्षण संस्था आहे, शिक्षण संस्थेचा रोल तेवढाच महत्वाचा असणार आहे. हो, अत्यंत महत्वाचा आहे. घरी पालक जर बोलत असतील आणि शाळेमध्ये शिक्षक जर त्याला म्हणत असतील की नाही बाळ, तू करू शकतो, तुझ्यामध्ये ह्या क्षमता आहे, म्हणजे त्याला कुठे ना कुठेतरी कॉन्फिडन्स वाढण्यासाठी पाठिंबा मिळतोय, प्रेरणा मिळते. थोडक्यात. आणि मग तो त्यांचं बोट धरूनही पुढे जाऊ शकतो ना. बरोबर आहे. पण दोन्हीकडून मिळालं तर नक्कीच तो अजून डेव्हलप होईल ना. अजून डेव्हलप होऊ शकतो. त्याकरता आपण त्याला जास्तीत जास्त पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न, त्याला प्रेरणा द्या. त्याला तुम्ही लेबलिंग करू नका. लेबलिंग करणं चुकीचंच आहे. त्याचा कॉन्फिडन्स त्याने कमी होईल आणि तो सामान्य मुलांसारखाच आहे. इव्हन मी असं पण बघितलेलं आहे की लर्निंग डिसॅबिलिटीची मुलं जे आहेत ना, त्यांचा IQ त्यांच्यापेक्षाही जास्त असतो नॉर्मल मुलांपेक्षा. मी सांगते ना की फक्त त्यांची ब्रेनची डेव्हलपमेंट थोडी वेगळ्या पद्धतीने झालेली, त्याच्यामध्ये ते न्यूरोलॉजिकली जे डेव्हलपमेंट वेगळी झालेली, याचा अर्थ ते काही रुग्ण म्हणून ओळखू नये त्यांना. बरोबर. आणि ते आळशी म्हणूनही त्यांना लेबलिंग करू नये. बरोबर. त्याच्यानंतर ते करूच शकत नाही, हे पण अत्यंत चुकीचं आहे. दे कॅन, ते सगळं करू शकतात, त्यांच्याकडे ते सगळ्या ॲबिलिटी आहेत, फक्त त्यांना एक सपोर्टची गरज असते आणि एक प्रॉपर मेंटॉरची गरज असते की तुम्ही त्याच्यासोबत चला, तू करू शकतो. जसं आपण बघितलं तारे जमी पर मूवी बघितलाय, आमिर खानने बेस्ट रोल केलाय त्यामध्ये, राईट, बरोबर आहे की नाही. ती सुद्धा लर्निंग डिसॅबिलिटीची केस आहे, डिस्लेक्सिया, की त्याच्यामध्ये त्याला वाचण्यात तो पाठीमागे पडत होता. डिस्ग्राफिया पण आहे त्याच्यामध्ये, की त्याला लिखाणामध्ये अडचणी होत्या. D चा त्याला B दिसतोय, बरोबर आहे की नाही. बरोबर. हे सगळे लर्निंग डिसॅबिलिटीचे. पण आमिर खानने शेवटपर्यंत हात सोडला नाही. तसं असा एखादा शिक्षक जरी या मुलांना मिळाला तर हे मुलं नक्कीच पुढे जातील. आणि बाकीचे कौशल्य आहेत ना त्यांच्याकडे, त्यांच्या पॉझिटिव्ह पॉइंट्स कोणते त्यांच्याकडे, किंवा त्यांच्याकडे स्ट्रॉंग असणारे पॉझिटिव्ह स्ट्रेंथन पॉइंट्स कोणते, क्वालिटीज, किंवा त्यांच्याकडे चित्रकला छान असेल, त्यांची एखादा वक्तृत्वामध्ये छान असेल, एखाद्याचं नृत्य कौशल्य छान असेल, बरोबर आहे की नाही. मग ते त्याला मोटिवेट करण्यासाठी अशा छोट्या छोट्या प्रयत्नांमधून त्याला शाबासकीची थाप द्या तुम्ही, गरजेच्या गोष्टी. म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स वाढेल, त्याला वाटेल की हे छोटं आहे माझ्या बाबतीत झालेलं. आता ब्रेनची डेव्हलपमेंट जशी झाली तसा तो पुढे वागणार आहे, बरोबर आहे की नाही. मग जे काही त्याचं जे काही करेक्शन आहे, जे पॉझिटिव्ह मिळालंय त्याला, त्याच्याबद्दल तुम्ही अप्रिशिएट करा पहिले, बरोबर. त्यावरून त्याचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करा, मग हे त्याला सोपं वाटेल. बरोबर आहे की नाही. स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे, आणि ही इम्प्रूव्हमेंट होते, निश्चितच होते.
निश्चितच बघितलेले असे उदाहरणं की ज्यांच्यामध्ये ह्या इम्प्रूव्हमेंट बघितलेल्या आहे. आता तुम्ही स्कूलमध्ये ॲज अ टीचर आहात, तर तुमच्या अवतीभोवती पण तुम्हाला असे खूप सारे केसेस पाहायला भेटले असतील. नक्कीच. त्या तुम्ही कशा हँडल केल्यात? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मी ज्या संस्थेत काम करते त्या संस्थेचं नाव आहे अहमदनगर एज्युकेशन सोसायटी. बरोबर. आणि या अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह आदरणीय श्रीमती छायाताई फिरोदिया मॅडम ह्या अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. आणि त्या असे काही संवेदनशील उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवतात की त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली शिक्षकांकडूनही त्या पद्धतीने कार्य घडते. आता मी भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये आहे. आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री दुगड सर यांचंसुद्धा आम्हाला वेळोवेळी शैक्षणिक अगदी विद्यार्थ्यांचं मानसिक मार्गदर्शनही कशा पद्धतीने करायचं, त्यानंतर शैक्षणिक तर वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आहे. म्हणजे तो विद्यार्थी कशा पद्धतीने पुढे जाईल किंवा त्याला जर अध्ययनामध्ये किंवा शिकण्यामध्ये काही अडचणी असतील तर आमचा सगळा स्टाफ इतका कोऑपरेटिव्ह आहे की त्या विद्यार्थ्याला अगदी यांना पर्सनल गायडन्सची जी गरज असते ना, मग शाळेअगोदर शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी थांबलं जातं. मग त्याची अडचण काय आहे ती त्या पद्धतीने त्याला मार्गदर्शनही केलं जातं. म्हणजे रेमेडियल टीचिंग जे म्हणतात ना, की समजा आता कळतंय की याचं वाचन कौशल्य विकसित नाही, बरोबर, याला गरज आहे, मग एखादा मराठीचा शिक्षक त्याला काय करेल तशा पद्धतीने त्याचं ते स्किल डेव्हलप होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. म्हणजे एक्स्ट्रा क्लासेस म्हणतो आपण या संदर्भात. एक्स्ट्रा क्लासेस म्हणा, एक्स्ट्रा गायडन्स म्हणा, किंवा त्याला वैयक्तिक समुपदेशन करायचं असेल तर तसं सुद्धा आमच्या शाळेमध्ये केलं जातंय. म्हणजे सगळा स्टाफ आमचा इतका कोऑपरेटिव्ह आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत. त्यामुळे ते म्हणजे निश्चितच आमच्याकडे असा एखादा जरी विद्यार्थी भेटला दिसला तरी त्याला आम्ही सगळे मिळून काय करतो, त्याचे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे त्याला त्या फेज मध्ये गुंतून नाही ठेवणार, फेज मधून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो. आणि मला अगदी अभिमानाने सांगता येईल की अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या आमच्या शाळा समाजामध्ये असं आदर्श स्थान निर्माण करतात. करेक्ट, बरोबर. आता हे जे विद्यार्थ्यांमध्ये पाहतो की लर्निंग डिसॅबिलिटीचे काही गोष्टी पाहायला भेटतात, तर ह्याच्या काही टेस्ट आहेत का की ज्याच्या माध्यमातून ते डिटेक्ट करू शकतात? हो. आणि त्यातले त्यात महत्वाचा प्रश्न की टेस्ट जरी केलाय पण ते नेमकं कोणाकडे करायला पाहिजे हा एक मोठा क्वेश्चन मार्क असतो. हो, बरोबर आहे. छान प्रश्न विचारला हा. लर्निंग डिसेबल आहे आपला पाल्य, आपला विद्यार्थी लर्निंग डिसेबल आहे, मग अशा वेळेस तुम्ही कुठे संपर्क साधणार? तर तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजिस्टकडे जाऊ शकता, तुम्ही एज्युकेशनल सायकोलॉजिस्टकडे जाऊ शकता, किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर असतात तिथे जाऊ शकता तुम्ही. तिथे गेल्यानंतर तुम्ही ऍक्च्युली पहिले ते काउन्सिलिंग करतील की खरोखर हा लर्निंग डिसेबलसाठी आहे का. मग त्यानंतर काही ते टेस्ट सजेस्ट करतील. मग IQ टेस्ट आहे, मग IQ टेस्ट आहे, त्यानंतर स्टँडर्ड बिनेटची टेस्ट आहे, त्यानंतर विस्लरची IQ टेस्ट आहे, त्यानंतर काही लँग्वेज टेस्ट घेतल्या जातात, त्यानंतर काही त्यांचे व्हर्बल म्हणजे लिखाणाच्या चाचण्या घेतल्या जातात, आणि सगळ्या चाचण्या घेतल्यानंतर बिहेवियर टेस्ट पण घेतली जाईल. ह्या सगळ्या चाचण्या घेतल्यानंतर मग ओव्हरऑल एक रिझल्ट काढला जाईल. आणि मग त्यामध्ये तुमचं काय अनालिसिस केलेलं आहे की खरोखर याला लर्निंग डिसेबल आहे का, याच्या कोणत्या क्षमता विकसित झालेल्या नाहीये, हे त्यावेळेस काय केलं जाईल, चेक केलं जाईल. ओके, म्हणजे जसं आपण एखाद्या व्यक्ती फिजिकली आजारी पडला हो की तसा टेस्ट केला जातो, त्याच पद्धतीने पण ह्या हो गरजेचे रिझल्ट पण तेवढाच परफेक्ट असतो. हो नक्कीच आहेच, आणि गरज आहे. विदाऊट डायग्नोसिस तुम्ही त्याला लेबलिंग करणं चुकीचं आहे. डायग्नोसिस मस्ट, की खरोखर त्याची कोणती क्षमता विकसित झालेली नाहीये हे कळणं गरजेचं आहे. ते कळलं त्यानंतरच तुम्ही पुढे त्याला ट्रीटमेंट देऊ शकता, त्या पद्धतीने गायडन्स देऊ शकता. ओके, म्हणजे फक्त त्याला सोल्युशन शोधणं पण तेवढंच गरजेचं आहे. प्रॉब्लेम तर भेटतो आपल्याला की तो लर्निंग डिसेबलचा व्यक्ती आहे किंवा तो स्टुडंट आहे, तर ते त्याच्यावरती उपाययोजना पण परखडपणे मांडल्या गेल्या पाहिजे, प्रश्नच नाही. बरोबर. आता लर्निंग डिसेबिलिटी आपण बरी होऊ शकते, म्हणजे ह्या संपूर्ण चर्चेत एक गोष्ट तर लक्षात आली मला की हा काही आजार नाहीये, पण ते बरी करण्यासाठी जसं शाळा पातळीवरती पण प्रयत्न केले जातात तसं कुटुंबाच्या पातळीवरती पण प्रयत्न होणे गरजेचं आहे का?
हो. आता पालकांनी त्या विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स कसा वाढेल आणि टिकेल यासाठी सगळ्यात पहिले मदत करणे गरजेचं. की काय होतं माहितीये का, पालक तुलना करतात. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या पाल्याला वाचनामध्ये काहीतरी अडचण निर्माण होते. ओके, यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. बरोबर. फर्स्ट टॅगलाईन ऍक्सेप्ट इट. ऍक्सेप्टन्स फार महत्वाचं आहे. तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही, तुम्ही तुलना करता की त्याच्या मित्राचं असं आहे, हिचं असं आहे, त्याचं तसं आहे. नका करू तुलना. प्रत्येक मूल वेगळं आहे, बरोबर. त्याची डेव्हलपमेंट वेगळी, मेंदूची वाढ पण वेगळी आहे त्याची. आणि प्रत्येक मूल जर वेगळं आहे म्हणजे त्याला परमेश्वराने काहीतरी दिलेलं आहे. ते घेऊनच त्याचं संगोपन पुढे त्या बीजाचा वटवृक्ष होणार आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर. त्याच्यामुळे त्याला लेबलिंग करू नका. त्याला जे कमी आहे त्याच्या सोबत राहा. करेक्ट. म्हणजे त्याला बाहेर जरी कुठे सपोर्ट मिळत नसेल ना, मित्रांमध्ये जर त्याला चिडवलं जात असेल, त्याला घरात तरी वाटेल की नाही बाबा, जरी बाहेर चिडवलं तर घरातून मला अगदी 100% सपोर्ट आहे. त्यामुळं मी नाही कमी पडणार. बरोबर आहे. मी आई बाबा माझ्यासोबत आहे म्हटल्यावर मी पुढेच जाणार. राईट राईट. म्हणजे हो की ह्या नाही? महत्वाच्या गोष्टीत की कंपॅरिझन नाही व्हायला पाहिजे. नाहीच पाहिजे. आता होतं ना, 10th मार्क्स पडले तरी बोललं जातं हा. की तुझ्या फ्रेंडला एवढे मार्क्स पडले आणि तू मागं पडतीस किंवा तू मागं पडतोयस, हा. मग तुझं एज्युकेशन पुढे होणार नाही, किंवा ती पुढे जाऊ राहिली किंवा तो पुढे जाऊ राहिलाय, मग तू कुठे आहेस? कुठेच. ह्या गोष्टी- ऍक्च्युली काय होतं माहितीये का, म्हणजे पालकांनाही असं वाटतं. आता मी सुद्धा पालक आहे. कंपॅरिझन केल्यानंतर मुलांना कुठेतरी असं वाटेल की नाही बाबा, आपण पुढे गेलं पाहिजे, त्याला एवढे टक्के पडले, आपणही अभ्यास करून पुढे गेलं पाहिजे. पण जर तो लर्निंग डिसेबलचा विद्यार्थी आहे, त्याला ह्या गोष्टी जमणारच नाहीये. त्याला कंपॅरिझन नकोच आहे. त्याला तुम्ही शॉर्ट टर्म काय द्या, गोल द्या, छोटे छोटे टार्गेट द्या तुम्ही त्याला. बरोबर. ते छोटे टार्गेट जर तो कम्प्लीट करू शकला ना, नंतर मोठे टार्गेट द्या त्याला. करेक्ट. म्हणजे डायरेक्ट उत्तर काढण्यापेक्षा आपण त्याला टार्गेट बेसिसवरती वर्क करू शकतो हो, त्याच्यावरती. बरोबर आहे ना. हा, पण कंपॅरिझन नको. राईट राईट. कारण सगळ्याच मुलांना कंपॅरिझन कळते असं नाहीये. हा, काही जण पॉझिटिव्हली घेतात ते, बरोबर. पण काही जण निगेटिव्हली घेतात ते. कोरोनाच्या पिरियडमध्ये ही गोष्ट खूप पाहायला भेटते बरं खूप का. बघायला मिळाली. काय झालंय, कोरोनाच्या टप्प्यामध्ये जे मुलं बरेचसे घरून राहूनच अभ्यास करायचे हो. ऑनलाईन बेसवरती. हो. ऑनलाईन बेसमुळे काय व्हायचं, त्यांचं तर अभ्यासातही लक्ष नाही आणि त्यातला तो इंटरेस्ट पण कमी कमी होत गेला. हो. म्हणून जे आपण 9वी 10वीची जी काही बॅच पाहतो त्यांच्यामध्ये सर्रास ह्या गोष्टी दिसून येतात. हो. मग त्यांनी ह्याच्यावरती कसं म्हणजे उपाययोजना केली पाहिजे? आता तुम्ही कोणतंही घडलेली घटना, आता कोविडचं पिरियड म्हणजे त्यावेळेस सगळे निगेटिव्ह झोनमध्येच होते. बरोबर. म्हणजे सगळीकडे वातावरण निगेटिव्ह होतं. पण तुम्ही पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. मला येत नाही तर मी पहिले ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि मग त्याच्यावर वर्कआउट केलं पाहिजे. करेक्ट. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, मला 2 उदाहरणं अवघड आहेत, ते नाही जमत आहे. पण काहींना असं वाटतं की नाही मी करू शकेल, ऐन परीक्षेच्या वेळेस मला जमेल, माझी काहीतरी मी वेगळे स्किल वापरेल आणि मग त्या पद्धतीने मी करेल. पण असं नाही. मी ऍक्सेप्ट जेव्हा करतो ना, कोणतीही चूक असू द्या, आता आजारी पडलो तरी सुद्धा मी ऍक्सेप्ट केले, मला सर्दी झाली आहे. म्हणजे ऍक्सेप्टन्स लेवल फार गरजेची आहे. बरोबर. त्यानंतर तुमच्याकडे असलेला पॉझिटिव्हनेस तो पण असलाच पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यावर वर्कआउट करू शकता. ओके. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी तुमचं वाचन पण तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. बरोबर आहे. तर त्या गोष्टीमध्ये ऍक्सेप्टन्स म्हणा किंवा आपण कुठं कमी आता पडतो. वाचनामध्ये सुद्धा 2 प्रकार येतील. निगेटिव्ह कंटेंट पण आहे वाचायला, पॉझिटिव्ह कंटेंट पण आहे. तुम्ही काय वाचता याला महत्व आहे. Okay. तुम्ही काय वाचता, तुम्ही काय बघता, तुम्ही काय ऐकता, या सगळ्या गोष्टींना तेवढंच महत्व. म्हणजे तुमच्या त्या माइंडसेटला त्या पद्धतीने फ्रेम करतंय असं म्हणू शकतो आपण. हो, फ्रेम करतो. आणि तुम्ही ट्रेन करणं पण गरजेचं आहे ना. तुमचे 5 सेन्स ऑर्गन तुमचे टीचर आहे. सगळ्यात पहिले टीचर आहे ते, नंतर तुमचे आई बाबा टीचर आहे, त्याच्यानंतर तुमचे शाळेतले टीचर आहेत. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही त्या 5 सेन्स ऑर्गनला कसं ट्रेन करताय? मी काय फीड देताय त्याला, त्याची स्टिम्युली काय देताय तुम्ही त्याला, तो फार महत्वाचा आहे. डोळ्यांनी काय बघावं, बरोबर आहे की नाही? कानांनी काय ऐकावं. आता नाकाने जरी सुगंध नेहमी गंध वाईटच असेल, चांगला पण आहे, मग त्याच्यातून परसेप्शन लेवल वाढते ना तुमची.
बरोबर. बरोबर आहे की नाही. प्रॅक्टिकल बेसवर जेव्हा एज्युकेशन होतं, या प्रॅक्टिकल बेसवर एज्युकेशन होत असताना बरेचसे सेन्स म्हणजे नाकाने पण कळतात, हा वायू बाहेर पडलेला आहे. बरोबर आहे की नाही. हायड्रोजन सल्फाईडचा वायू बाहेर पडला, मग तो वास आल्यानंतरच कळतंय आपल्याला. बरोबर 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 आहे की नाही. म्हणजे मग ह्या गोष्टी तुमचे सेन्स ऑर्गन किती डेव्हलप केले तुम्ही आणि कसे डेव्हलप केले हे फार महत्वाचं. ओके. म्हणजे यांसारख्या गोष्टी ज्या आपण पाहतो याच्यावरती उत्तर काढायचं असेल तर तुम्ही स्वतःचे सेन्स ऑर्गन्स ह्याला पण विचारात घेतल्या पाहिजे. प्रश्नच नाही. म्हणजे त्याला घेतलंच पाहिजे. निगेटिव्ह फीड नाही गेलं पाहिजे काही. नाही, निगेटिव्ह फिट नाही गेलं म्हणजे पाहिजे. एखादी गोष्ट येत नाहीये म्हणल्यावरती जाऊ दे मला जमत नाही म्हणल्यावर पण ती सोडून देण्यापेक्षा ती का जमत नाही त्याच्यावरती उत्तर शोधणं पण गरजेचं आहे. हो, आणि प्रयत्न वाढवा ना. 1000 वेळेस प्रयत्न करा, नक्की बरोबर. 1001 वेळेस तुम्हाला उत्तर येईल. 100%. पण प्रयत्न कमी नाही केले पाहिजे. बरोबर. जिथे प्रयत्न कमी पडले ना तिथे मग कुठेतरी निगेटिव्ह विचार सुरू व्हायला लागतात. आणि अपयशाकडे जाण्याचा मार्ग सुरू अपयशाकडे होतो. मार्ग सुरू होतो. बरोबर. बरोबर. त्याकरता प्रयत्न वाढवा. आता पहा ना, लर्निंग डिसॅबिलिटीचे असे बरेचसे उदाहरणं पण असतील हो. की जे त्या म्हणजे प्रॉब्लेमनी सफर करतायत हम्म, पण आयुष्यामध्ये खूप चांगल्या टप्प्यावरती ते पोहोचलेले पण आहेत. निश्चितच. तुमच्या मते कोणचे असे उदाहरणं आहेत का? आपले बिग बीचे चिरंजीव अभिषेक बच्चन अरे बापरे. किती मोठी सेलिब्रिटी आहे. ओके. हो, त्यांना पण लर्निंग डिसेबिलिटी होती. त्याच्यानंतर अल्बर्ट आईन्स्टाईन. अल्बर्ट आईन्स्टाईन. हो, अल्बर्ट आईन्स्टाईनला देखील होती. त्यांना तर सर्वात जास्त IQ असलेला पर्सन कन्सिडर केलं जातोय. हो, पण तरी लर्निंग डिसेबिलिटीज आहे. डिस्लेक्सियाचे पेशंट होते ते. पेशंट म्हणण्यापेक्षा परत ते काय सफरर होते. बापरे. त्याच्यानंतर महेंद्रसिंग धोनी. ते सुद्धा. येस. असे बरेच आहेत की आज ते सेलिब्रिटी आहेत. आज त्यांना आपण आपले रोल मॉडेल मानतो. पण ते नॉर्मल आहेत हे लक्षात घ्या. लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे हा आजार नाही. त्यामुळे यांच्याकडे बघताना आपण रोल मॉडेल म्हणून बघतो. पण तो काळ त्यांनी म्हणजे एक प्रकारे सफरच केलेला आहे. जो स्ट्रगल होता त्यांचा, तो स्ट्रगल त्यांनाच माहिती आहे. बरोबर आहे की नाही. बरोबर. पण त्यांनी अचीव्ह केलेलं आहे. त्यांना जे हवं होतं ते त्या प्लेसपर्यंत ते जाऊन पोहोचलेले. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. हो. म्हणजे आपल्या अवतीभोवती आपण बरेचसे लोक पाहतो असे की ते आपल्याला माहित सुद्धा नाहीये हो. की नेमकं त्या गोष्टी ते सफरर आहेत. हो, आपण त्यांना काय होतो नाही ते आयुष्यात स्ट्रगल केलं पण त्यांचा पण पास्ट कुठेतरी ह्या गोष्टीमध्ये गुंतलेलाच होता. बरोबर आहे. बापरे. ह्या गोष्टी खरंच महत्वाच्या आहेत मॅडम. हो, आता तुम्ही ॲज अ शिक्षिका म्हणून पण जॉब करता किंवा इव्हन तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजिस्ट देखील आहात. मग ह्या दोनही जबाबदाऱ्या सांभाळत असताना तुमच्या कुटुंबाची साथ तुम्हाला नक्की भेटली असेल, त्याबद्दल काय सांगता? निश्चितच. आता तसं बघितलं तर काय माझे मिस्टर ड्रग केमिस्ट्री आहे. ओके. म्हणजे ते एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे सन फार्मामध्ये. त्यानंतर सासूबाई रिटायर्ड शिक्षिका आहे. मुलगी सुद्धा माझी डेंटिस्ट्री करते आणि मुलगा ह्या वर्षी 10वीला आहे. म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर माझी पूर्ण फॅमिली ही सपोर्टिव्ह फॅमिली आहे. करेक्ट. त्यांचा सपोर्ट नसतं तर आज मी इथपर्यंत पोहोचलेच नसते. बरोबर. त्यामुळं त्यांचा प्रत्येक माझ्या ह्या वाटचालीमध्ये त्यांचा खारीचा जरी वाटा असला तरी तो तेवढाच महत्वाचं. व्हॅल्युएबल आहे. त्याच्यामुळं सपोर्टिव्ह फॅमिली आहे. माझ्या प्रत्येक येणाऱ्या अडचणींवर मला ते नेहमी मार्ग दाखवत असतात. त्यामुळं म्हणजे शाळा ही सपोर्टिव्ह आहे तसं कुटुंब पण माझं तेवढंच सपोर्टिव्ह म्हणजे आहे. ह्या दोन्ही गोष्टी सपोर्टिव्ह असल्यामुळं हो, तुम्ही जे काही तुमच्या पुढे केसेस येतात ते हो, त्या तुम्ही प्रॉपरली हँडल करू हँडल शकता. करू शकते. निश्चितच. हे महत्वाचं म्हणजे कुटुंबाचा रोल किती महत्वाचा असतो हो, याच्यात. महत्वाचंच आहे. विदाऊट सपोर्ट आपण करू शकत नाही. करेक्ट. आता ही माहिती जर खरंच महत्वाची आहे पण आमच्या प्रेक्षकांना तुम्ही या संदर्भामध्ये काय संदेश देऊ शकताल बरं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की लर्निंग डिसेबिलिटीचा जर आपला पाल्य असेल, आपला कॅन्डिडेट असेल तर मनातली भीती काढून टाका. बरोबर. हा काही आजार नाही, ते काही मानसिक रुग्ण नाहीत. नाहीत. म्हणजे तुम्ही हे ऍक्सेप्ट करा. त्याची फक्त शिकण्याची पद्धत वेगळी आहे. बरोबर. जर 99% मुलं ह्या मार्गाने शिकताय तर आपलं मूल मात्र वेगळ्या मार्गाने शिकतंय. कारण बायोलॉजिकली त्याचा मेंदू वेगळ्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे.
लक्षात येत आहे ना? हे कौशल्य विकसित करण्यासाठी त्याचा ब्रेन जो आहे त्याची डेव्हलपमेंटच वेगळी. हे पहिले तुम्ही ऍक्सेप्ट करा, तरच तुम्ही त्याला काय करू शकता, सपोर्ट करू शकता. आणि जेव्हा हा पॉझिटिव्ह ऍक्सेप्टन्स असेल ना, तर तुम्ही त्याला 100% सपोर्ट करताल. उद्याचं यातला एखादा अभिषेक बच्चन असेल, महेंद्र धोनी असेल, बरोबर आहे की नाही, आईन्स्टाईन पण असेल, आणि आपण आपल्या मुलामध्ये का नाही हे बघायचे? बरोबर आहे. बघितलेच पाहिजे ना. आणि Right. जे आहे निसर्ग आहे, निसर्गाने जे मूल आपलं आहे, आपण त्याचा स्वीकार केला आहे, मग त्याच्या फक्त सोबत उभं राहायचंय ना. बरोबर. म्हणजे त्याचे फक्त पॉझिटिव्ह गुणच पाहिले नाही पाहिजे, तर जे काही निगेटिव्ह बाबी आहेत त्या हा. सुद्धा ऍक्सेप्ट केल्याच पाहिजे. हा निगेटिव्ह आहे असं पण नाही म्हणता येणार आहे. बरोबर. हा निगेटिव्ह म्हणून जर तुम्ही त्याची ओळखच केली तर मग सारखं ब्लेमिंग होईल त्याला. करेक्ट. मग माझ्याच वाटेला का आलं हे, ओके. बरोबर. मीच का स्वीकार करायचा, असं पण होतं ना. असं नाही, त्याच्याकडे 100% पॉझिटिव्हली ऍक्सेप्टन्स असला पाहिजे. ओके. म्हणजे फायनल कन्क्लुजन आपण असं म्हणू शकतो, फर्स्ट ऍक्सेप्ट इट, देन सॉल्व्ह इट. देन सॉल्व इट, देन करेक्ट इट. करेक्ट. त्याला फक्त मदतीची गरज आहे, बरोबर. त्याच्या सोबत उभं राहण्याची गरज आहे. त्याला Okay. शिकायचंय, त्याची पद्धत फक्त वेगळी. बरोबर. तर ती पद्धत पुढे जाण्यासाठी त्याला काही टाइम पिरियड लागणार आहे. तोपर्यंत सोबत राहा, नंतर त्याला गरजच लागणार नाही. तो इतका अस्खलित वाचन करू शकेल, बोलू शकेल, त्याला तुमची पण गरज लागणार नाही. तुम्हीच म्हणताल अरे याला काही कालावधीपर्यंत असे प्रॉब्लेम्स होते, पण त्याचं वर्कआउट तुम्ही त्याच्यासोबत राहून केलं ना की त्याला म्हणजे विसर पडेल त्या गोष्टीचा सुद्धा. बरोबर. सारखंच तुम्ही आठवण करून देणार, तुझं हे असं आहे, तुला वाचता येत नाही, तुला तसं येत नाही, तुझं लिखाणच नीट नाहीये. मग अशाने त्याला सारखं कुठेतरी रिग्रेट फील होईल, बरोबर. मी का बरं असं आहे. मग राईट. निगेटिव्ह झोन मध्ये जाण्याची शक्यता जास्त असते. मग त्याची ड्रॉइंग चांगलं असेल तर त्याला सांगा, छान तू ड्रॉइंग करतो, हो की नाही. बरोबर. म्हणजे त्याच्या क्षमता कमी जरी असल्या ना, कमी म्हणण्यापेक्षा हे कौशल्य कमी आहे त्याचे, पण त्याच्या क्षमता कमी नाहीये. तुम्ही त्याला क्षमता वाढण्यासाठी मदत करा. ड्रॉइंग छान आहे तर त्या छोट्या प्रयत्नात लगेच त्याचं ॲप्रिशिएशन करा, लगेच त्याचं कौतुक करा, त्याचं कॉन्फिडन्स वाढेल. इकडे हे कमी तर इकडे हे वाढवता येईल ना आपल्याला. बरोबर. त्याच्यानंतर काही मुलं खेळात खूप चांगले असतात, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी त्याच्या जास्तीत जास्त वाढतील. नक्कीच. हो की नाही. जे चांगले त्याचं पहिले कौतुक करा, आणि जे थोडंफार कमी आहे, कमी म्हणण्यापेक्षा स्किलमध्ये निग्लिजिबल आहे ही, तर ती वर्कआउटनी होऊ शकते. येस. त्याच्यासोबत थांबा फक्त, बरोबर. आणि आहे की नाही हे पहिले प्रॉपर डायग्नोसिस करून घ्या. हा, नुसतं येत हा. नाही म्हणलं तर सफरच आहे हा, असं असं डिक्लेअर नाही. करण्यापेक्षा की पहिल्यांदा डिटेक्ट करा आणि डिटेक्ट मग करा, हो, प्रॉपर चॅनल थ्रू जा, बरोबर आहे. हो की नाही. आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट जर आला की अल्टिमेट कन्क्लुजन असेल की याच्या ह्या म्हणजे लर्निंग मधल्या ॲबिलिटी कमी आहेत, त्यानंतर तुम्ही त्याच्यावर वर्कआउट करायला सुरुवात करा. आणि असं कोणतंच नाही, अरे कॅन्सरला एवढे मोठी रेमेडी आहे, हे तर क्षुल्लक आहे, खूप वेगळे. पण माझ्याच वाटेला आलं आणि मग मी त्याच्यावर कसं मार्ग करू, मग ते म्हणजे याच्यात पालकांची पण चूक नाहीये, मुलाची पण चूक नाहीये, याच्यामध्ये ब्रेनची डेव्हलपमेंटच जर वेगळी झालेली आहे तर ती फक्त तुम्ही स्वीकारायची. बरोबर आहे. हो की नाही. हा, नाही तुम्ही फिगरकडे जाऊ नका, मार्कांच्या फिगरकडे जाऊ नका, त्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न करा. कन्सेप्ट वरती जास्त फोकस करा. हा, स्किल कशी डेव्हलप होतील यासाठी प्रयत्न करा. तुम्ही ते फिगरकडे जाता, 99%, 98% असं नका करू. बरोबर. मूल आपलं आहे, बरोबर आहे की नाही. त्याला आपणच पुढे उभं करण्यासाठी मदत करणार आहोत. बरोबर. जर आपणच लेबलिंग करायला सुरुवात केली तर बाकीचे पण करतील, नक्कीच. हो की नाही. खरंच म्हणजे खूप महत्वाची माहिती भेटली मॅम तुमच्याकडून. म्हणजे ज्या गोष्टी आपण खूप कॅज्युअली बोलून जातो त्याचा पुढच्याच्या मनावरती किंवा त्या मुलांच्या मनावरती पण खूप परिणाम होतो. पण त्या परिणाम होऊ नये म्हणून आपलेच वाक्य आपण किती मोजून मापून बोलले पाहिजे, आणि पुढच्याला आपण ट्रीट करताना किती योग्य पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे, ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. नक्की मॅडम, तुमच्यासोबत बोलून मला खूप छान वाटलं. म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी हा कॅज्युअली बोलला जाणारा शब्द आहे, पण त्याच्याबद्दलची जी काही डेप्थनेस आहे, त्याची जी सर्वांगीण माहिती आहे
ती तुमच्या माध्यमातून आम्हाला आमच्या प्रेक्षकांना नक्की समजली असणार. तुम्हाला जर काही आपल्या ह्या लर्निंग डिसॅबिलिटीबद्दल जर काही खरंच क्वेश्चन असतील तर तुम्ही आपल्या कमेंटमध्ये नक्की करू शकता. आणि या व्यतिरिक्त जर काही आणखी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मॅडमसोबतही कॉन्टॅक्ट करू शकता. मी मॅडमचा इन्फॉर्मेशन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार आहे. तुम्हाला आपला हा आजचा पॉडकास्ट कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि असंच आपण आज या विषयासंदर्भात चर्चा केली. भविष्यात आपण असंच वेगवेगळ्या विषयांसंदर्भात बोलणार आहोत. तर तुम्ही जोडले जा तुमच्या आमच्या या मराठी पॉडकास्टसोबत, ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया. धन्यवाद. धन्यवाद.